तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 6 खासदार फुटणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले। त्यातच ठाकरे गटाने सर्व खासदारांना तातडीने दिल्लीतील बैठकीसाठी व्हीप जारी केला। पण धक्कादायक बाब म्हणजे ज्या 6 खासदारांवर संशयाची सुई आहे ते या बैठकीला गैरहजर राहिलेत। ठाकरे गटाच्या 6 खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चा आणि त्यातच दिल्लीत पार पडलेली पक्षाची महत्त्वाची बैठक, या बैठकीला संशयित 6 खासदारांनी दांडी मारल्यामुळे ठाकरे छावणीत खळबळ उडाली आहे। व्हीप जारी करूनही खासदार बैठकीला आले नसल्याने आता त्यांच्यावर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या। पण इथेच एक मोठा कायदेशीर ट्विस्ट आहे। कायद्याच्या चौकटीत पाहिलं तर राजकीय पक्षाने काढलेला व्हीप म्हणजेच पक्षाचा अधिकृत आदेश हा फक्त विधानसभा किंवा संसदेच्या सभागृहातच लागू होतो। पक्षाच्या अंतर्गत बैठकांसाठी तो लागू होत नाही। जर संसद किंवा विधानसभेत एखाद्या कायद्यावर किंवा प्रस्तावावर मतदान होणार असेल किंवा पक्षाने ठराविक पद्धतीने मतदान करायला किंवा हजर राहायला सांगितले असेल तर खासदाराला किंवा आमदाराला ते ऐकावेच लागेल। तिथे व्हीपचे उल्लंघन केल्यास पक्षांतर बंदी कायद्यानुसार खासदारकी किंवा आमदारकी जाऊ शकते। जर पक्षाने एखाद्या हॉटेलमध्ये, कार्यालयात किंवा अंतर्गत बैठकीला येण्यासाठी व्हीप काढला आणि एखादा खासदार तिथे गेला नाही तर त्याची खासदारकी रद्द होत नाही। मग पक्ष काय कारवाई करू शकतो तर अंतर्गत बैठकीला न आल्यामुळे पक्ष त्या खासदाराला पक्षातून काढू टाकू शकतो किंवा त्याच्यावर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करू शकतो। पण संविधानानुसार त्याचे खासदार पद हिरावून घेऊ शकत नाही। थोडक्यात काय तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करायची असेल तर व्हीपचे उल्लंघन हे सभागृहाच्या आत म्हणजेच संसदेत मतदानाच्या वेळी झालेले असावे लागते। पक्षाच्या घरगुती बैठकांमध्ये नाही। सर्वोच्च न्यायालयानेही वेगवेगळ्या खटल्यांमध्ये हाच निकाल दिला आहे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।